तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। जय शिवराय, श्री स्वामी समर्थ माऊली। तर आज दिवस आहे 365 डे चॅलेंज आणि तारीख आहे 22। दिवाळीचा सण चालू आहे। तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। काल लक्ष्मीपूजन झालं भर पावसामध्ये, जसं काय बोलतात ना मंत्रालयामध्ये बोलतात पावसाळी अधिवेशन, तसं आपलं काल पावसाळी लक्ष्मीपूजन झालं। तर भर पावसामध्ये आम्ही लक्ष्मीपूजन केलं। सागरच्या आईने गाडीची पूजा केली, गारानं घाललं, गारानं चांगल्या पद्धतीने काकांनी पण नारळ फोडला। काका पण बोलले गाडीची दुसऱ्या गाडीची हवा पण लागून दे माझ्या गाडीला नको। तर बघू आता आजचा दिवस कसा जातो आहे। बघत राहा व्हिडिओ आणि भावांनो व्हिडिओ बघताना तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा। 1 मिनिटाची 2 मिनिटाची व्हिडिओ बघू नका, कारण माझ्या व्हिडिओमध्ये पुढे काही ना काहीतरी इंटरेस्टिंग घडत असणार। का मी पूर्ण मुंबई फिरत असतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला काही ना काहीतरी घडामोडी घटना दिसणारच, कोणा ना कोणासोबत नाही तर माझ्यासोबत चालतच राहणार। तर तुम्ही ब्लॉग बघत राहा। पहिला ड्रॉप आता घेऊया। सीएनजी भरली, सर्वात पहिलं सीएनजी भरली। का रात्री नाईटला गाडी गेली होती प्रवीण घेऊन, एक ड्रॉप करून आला। तशी एक दिवस सुट्टी होती, तर कालची फक्त ड्रॉप एकच दिला त्यांनी, त्याची तब्येत पण खराब आहे। तर बघत राहा व्हिडिओ, पुढे काय घडतंय आणि काय बिघडतंय। जय शिवराय। तर आपल्याला साईधाम मंदिरच्या इथे येऊन पाया पडला साईबाबांच्या, आणि पहिलाच पिकअप आणि ड्रॉप लागला आहे। ठाकूर कॉम्प्लेक्सच्या इकडनं आपल्याला पिकअप लागला आहे, एअरपोर्टला सोडायचं आहे। चांगला फेअर दिला आहे, तर क्लायंटला आता आपण पिकअप करूया। रस्ता पण खाली आहे मस्क्यासारखा। असा जर रस्ता असेल ना तर खरंच आम्हाला लोकांना लय सुकून वाटतं। तर बघूया आता क्लायंटला पिकअप करू आणि एअरपोर्टला सोडून येऊया। क्लायंट आले आहेत, बॅग ठेवत आहेत। एअरपोर्ट ड्रॉप आहे, तर एअरपोर्टला सोडूया क्लायंटला। एअरपोर्टला आता ड्रॉप केलंय। मुलगा येतो आता, त्याच्या काकाकडे आला होता। त्याचे वडील त्याला सारखे सारखे कॉल करून विचारत होते, काळजी घेत होते। त्याला सांगितलं वडील आहेत ते काळजी घेणारच। चलो हैप्पी जर्नी क्या बोलते चलो बाय। तर तो आता मुलगा गेला आहे, तर आपण आता एअरपोर्टला आहे। एअरपोर्टच्या पार्किंग मधून आपल्याला ओला रॅपिडोचे ड्रॉप पिकअप उचलायला प्रॉब्लेम नाही, पण तिकडे जाऊन पार्किंग मध्ये जावा, वेटिंग करा, खालपुकडचा टाइमपास असतो। आज काय एवढा क्राऊड नाहीये, कुठे काय कुठचे ऍक्टर पण दिसत नाही। इथं आलं एक शूट केलं असतं। तर चला आता विलेपार्लेला जाऊया, तिकडे वेटिंग करूया। तिकडनं मीरा रोड, भाईंदर क्या बँड्रा वगैरे काय भेटतं का बघू। पण दादर साईडला वगैरे जाणार नाही, कारण त्या साईडला गेलं की एकदा त्या साईडून मग आउट ऑफ टाउनच भेटतात। चर्चगेटचे मग चर्चगेट तिकडेच फिरा, मग प्रभादेवी फिरा, मग तिकडनं या साईड मालाड बिलाड साईडचे भेटत नाही। तर आपण वेस्टर्न लाईन बँड्रा टू दहिसर बोरवली मीरा रोड, बँड्रा टू दहिसर बोरवली मीरा रोड असंच करत राहूया। बघत राहा। पहिली ट्रिप पूर्ण झाली आहे, सेकंड ट्रिप मारू। मला कधी कधी एक प्रश्न पडतो, एअरपोर्टला मी येतो ना तर मला एक प्रश्न पडतो, हा एअरपोर्टचा जो प्रायव्हेट रोड आहे या रोडला कधी काहीच प्रॉब्लेम नाही होत, म्हणजे काय खड्डा नसतो, काय नसतो। कधीच पावसाळ्यामध्ये याला कधी रोडला खड्डा नाही दिसला मला। म्हणजे काय म्हणजे बोलतात ना आपले जसे हायवेचे रोड आहेत वेस्टर्नचे ईस्टर्नचे, तसे रोड कधी हे झालेच नाही खड्डे पडलेले। का कारण काय, याच्या मागचं कारण काय असेल तुम्ही मला सांगू शकता का? कमेंट करा मला। असे आपले हायवेचे रोड का नाही बनवू शकत? असे मुंबई गोवा हायवेचे रोड का नाही बनवू शकत? फक्त एअरपोर्टचेच प्रायव्हेट रोड का असे आहेत? याच्या मागे कारण काय तुम्ही मला सांगू शकता, तर प्लीज कमेंट करा। एअरपोर्ट ड्रॉप केल्यानंतर आपल्याला झाले आता 2-2.5 तास झाले, काय पिकअप पडत नाही आहे। विलेपार्ले स्टेशन जवळ थांबलो, तिकडनं पण काय नाही, पण सागर भेटला होता। सागर गेला, सागरला बोरवली ड्रॉप भेटला, मला काय भेटलं नाही। तर आता बोललो जेवून घेतलं, जेवलो। आता बोललो अंधेरी साईडला जाऊया, अंधेरी साईडवरून मग अंधेरीला ओव्हर होतो, तिकडनं मीरा रोड भाईंदर दहिसर काय ड्रॉप भेटेल ते घेऊया। आज का घरातून पण बाहेर निघालं नाही, आज पण सुट्टी आहे। उद्या भाऊबीज आहे, तर भाऊबीजला आय थिंक सगळे बहिणी भावाकडे भाऊ बहिणीकडे जातीलच। तर तिकडचे आपल्याला उद्या बघू धंदा चांगला भेटेल, उद्याचा धंदा उद्यावर डिपेंड आहे आता कसं आहे उद्या। तर आपण विलेपार्लेला भरपूर वेट केला, विलेपार्लेवरून काय पिकअप ड्रॉप भेटलं नाहीये आपल्याला, काय भाडं नाही लागलं। तर हळूहळू रनिंग करत करत हळूहळू थांबत आलो। अंधेरी जोगेश्वरी माता नेस्को जवळ आलो, तर नेस्को जवळून आपल्याला दुसरा पिकअप ड्रॉप भेटला आहे।
नेस्कोरनं आता एक पिकअप करायला जातो, त्यांना सोडायचं मीरा रोडला. चांगलं फेअर भेटतंय, तर जरा क्लायंटला उचलू आणि त्यांना ड्रॉप करूया मीरा रोड. बघत राहा. सेकंड क्लायंट आपण मीरा रोडला ड्रॉप केला आणि मीरा रोडवरच आपल्याला परत अंधेरीचा ड्रॉप आलाय, तर अंधेरीला परत एक ड्रॉप देऊया. तिसरा ड्रॉप पिकअप आहे आपला. चांगलं फेअर आहे, घेतलं उचललं. तर जरा वाजले आहेत 2, परफेक्ट 2 वाजले आहे. क्लायंटला पिकअप करू. लेडीज क्लायंट आहे आणि मग जाऊया अंधेरी MIDC तिकडे ड्रॉप करूया. चले बापू, टाटा. साई 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 राम. त्याला बोलायला लावलं ना, शिकवलं ना की बरोबर तो टॅलेंटेड आहे. तिसरा ड्रॉप आपण मीरा रोडून उचलून अंधेरीला MIDC ला ड्रॉप केला आहे. कामगार हॉस्पिटल रोडला. लहान बाळ होतं, त्याची आई होती. त्या मुलाचं नाव साई होतं, क्यूट नाव होतं. साईबाबांच्यावरून त्या मुलाचं नाव होतं. क्यूट बाळ होता, 1 वर्षाचा होता. तर आता इकडनं एक ड्रॉप पडला होता बोरवलीचा, पण तो कॅन्सल झाला. तो बघू आता पुढचा ड्रॉप आपण कुठून भेटतोय. पिकअप ड्रॉप आपण ड्रॉप केलेत ओबराय मॉल. ओबराय मॉलच्या बॅक गेटवरून गेलेत ते. आपल्याला जोगेश्वरी तलावरून त्यांना पिकअप केलं, कारण अंधेरी MIDC इकडनं काय भेटलं नाही, तर 4 ते 5 किलोमीटर गाडी अशीच चालवायला लागली. तर गाईज मलाड वेस्टवरून मीरा रोड पिकअप ड्रॉप आहे. तर बघूया आता क्लायंट कुठे आहे. बिल्डिंग खाली उभा आहे. क्लायंटची वाट बघतोय. क्लायंट येत आहेत की नाही, कारण कॉन्टॅक्ट मधून कॉल लागत नाही आहे. काय करू कळत नाही मला. चला वेट अँड वॉच. क्लायंट कुठे बघूया आपण. बाबा काय आपला टायमर चालू केलाय. कस्टमरला एवढं दिसतंय मी आलोय, कारण आमच्या इकडनं जरा प्रॉब्लेम दाखवतोय ऍप मधून. तर क्लायंटने तरी फोन करायचं, क्लायंट पण फोन नाही करत आहे. बघू शकता बिल्डिंग खाली उभा आहे. रिसेप्शन बरोबर समोरच आहे. क्लायंटला वाटतं घाई नाहीये. अंदरला क्लायंटच्या लोकेशनला पोहोचलो. तिकडे बिल्डिंग मध्ये जाऊन आलो. या गल्लीमध्ये कोण नाहीये. क्लायंट फोन पण नाही उचलत आहे. वेस्ट ऑफ टायमिंग माझा खाली फुकटचा. कशाला बुकिंग करतात काय माहिती. त्यांनी पण कॅन्सल नाही केली बुकिंग, मी पण कॅन्सल नाही केली बुकिंग. मी पण तशीच ठेवली. 15 मिनिटं झाले मी वाट बघतोय. 15 ते 20 मिनिटं झाले. आणि वॉचमॅन पण बोलताय तिथं डिम्पल नाम के कोई है की नाही मालूम नाही, आप कॉल लगाओ. कसे असतात, कशाला दुसऱ्यांना त्रास देतात काय माहिती अशी लोक. हे पैशावाल्यांना काय काम धंदे नसतात. जाऊन दे. मी पण कॅन्सल नाही केली बुकिंग, तशीच ठेवले. काय बघू तिला काय फाईन पडेल की नाही बघूया. का माझे पण मेहनत वाया जाते, माझी CNG वाया गेली, माझा टाइम वाया गेला. वाजलेत किती 5:07 काय आलं. टाइम वेस्टेज माझा. बघ आता पुढची बुकिंग आता ती कॅन्सल झाल्याशिवाय नाही मी करणार, कारण ती जर कॅन्सल करणार तरच, नाही तर मग माझा टाइम वेस्टेज जाणार. चला बघत राहा. वाजले तर आलो मलाडला. कंटाळ झाला. लाटची ट्रिप कॅन्सल झाली. तर आता गाडी आपल्या जागेवर लावतो. पुढे एक गाडी आहे, भरपूर डिस्टन्स ठेवला आहे. त्याच्या पुढे टेम्पो आहे आणि आपला हा लास्ट टाईमचाच टेम्पो दिसतोय. हा तोच टेम्पो आहे. ठीक आहे. इथे मागे पण जागा आहे. तर चला भावांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत राहा. अर्धी व्हिडिओ बघू नका, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. मी दिवसभरामध्ये किती स्ट्रगल लाईफ करतोय ते तुम्हाला कळत जाईल. आणि गाडी घेणं ही मोठी गोष्ट नाही आहे, छोटी गोष्ट आहे. पण
तिला सांभाळणं, त्याच्यावर पैसा कमवणं ही लय मोठी गोष्ट आहे, लय मेहनत आहे. तुम्हाला वाटलं असेल अरे यांनी गाडी घेतली, अरे कशी घेतली, हा भाड्याच्या खोलीत राहतो, कसं काय, ते मला माहिती आहे मी कशी घेतली. तर प्लीज कृपया करून कोणी जळू नका, सपोर्ट करा. जय शिवराय. माऊली श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया उद्या नव्याने, नवीन सुरुवात करत. जय महाराष्ट्र.